शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीवरनं आंबेगाव इथं मोठा गोंधळ निर्माण झालाय। धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यातील शेकडो शेतकरी मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना अडवत रस्त्यावर ठिय्या आंदोलनाला बसले होते। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी स्वतः आंदोलनामध्ये सहभागी झाले असून त्यांनी 2 जिल्ह्यांच्या सीमेवर रस्ता रोखून प्रशासनाला खुलं आवाहन दिलं। कोणालाही मोजणी करू देणार नाही, आधी शेतकऱ्यांचं ऐका। शेतकऱ्यांच्या रोषामुळे पोलीस आणि मोजणी अधिकारी घटनास्थळावरून माघारी फिरले। या रस्त्याच्या मागे पैसे कमवायचा डाव असल्याचा गंभीर आरोप करत शेट्टींनी सांगितलं, 30,000 कोटीचा रस्ता 50,000 कोटीवर गेला। एवढ्या रकमेनं 2 वेळा कर्जमाफी झाली असती। सकाळपासूनच सुरू असलेल्या आंदोलनाचा टोकाचा टप्पा म्हणजे राजू शेट्टी शेतकऱ्यांना घेऊन थेट जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये दाखल झाले। जिल्हाधिकारी आणि महसूल अधिकाऱ्यांना त्यांनी जाब विचारत भूसंपादन प्रक्रियेवर तीव्र आक्षेप नोंदवला। जी 12 जिल्ह्यातली आमची समन्वय समिती आहे, त्या समन्वय समितीची आज सायंकाळी 5 वाजता ऑनलाईन बैठक आहे आमची। त्या बैठकीमध्ये आम्ही एक निर्णय घेणार आहोत। सरकार म्हणतंय की काही जिल्ह्यामध्येच विरोध आहे। 12च्या 12 जिल्ह्यामध्ये एकाच दिवशी आम्ही आंदोलन करणार आहोत। ते आंदोलन कसं करायचं, काय करायचं, आंदोलनाचं स्वरूप काय होईल असेल ते आज सायंकाळच्या बैठकीमध्ये आम्ही ठरवणार आहोत। पण 1 जुलै हा कृषी दिन आहे। या कृषी दिनादिवशी सरकारला लाज वाटली पाहिजे। त्या दिवशी कृषी दिन साजरा करण्याच्या ऐवजी शेतकरी आंदोलन करतो, आपल्या जमीन वाचवण्यासाठी, काळ्या आईच्या रक्षणासाठी आंदोलन करतो। याची जरा तरी सरकारला लाज वाटली पाहिजे। करण्यात आला होता तसा त्यांनी आदेशही काढला होता। मात्र देवेंद्र फडणवीस परत आले, त्यांनी कॅबिनेटमध्ये हा निर्णय घेतला। कुठेतरी अंतर्गत सरकारची कलह किंवा गटबाजी किंवा रस्सीखेच दिसत नाही या माध्यमातून। एक तर निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांना घाबरून हा आदेश दिलेला असला पाहिजे आणि तो कागदावर होता का नाही संशोधनाचा विषय आहे। आणि निवडणूक संपताक्षणी सरकारनं आपलं खरं रूप दाखवलेलं आहे। अथवा देवेंद्र फडणवीसांना हे दाखवायचं आहे की राज्याचा बॉस हे एकनाथ शिंदे नसून मी आहे आणि म्हणून एकनाथ शिंदेंनी ज्या रस्त्याला स्थगिती दिली होती तो रस्ता झालाच पाहिजे म्हणून जिल्हाधिकाऱ्यांच्यावर प्रेशर आणून, कारण मला माहिती मिळाली पोलीस म्हणतायत, कलेक्टर दडपण आणतायत आणि कलेक्टर म्हणतायत की मला मंत्रालयातनं सातत्यानं फोन यायला लागलेला आहे, मला हे काम केलंच पाहिजे। म्हणजे प्रशासनाला हाताशी धरून एखाद्या फाळकूड दानादारानं ज्या पद्धतीनं गुंडागर्दी करावं त्या पद्धतीनं गुंडागर्दी करून खाकी वर्दीतल्या गुंडांच्या माध्यमातून जर का शेतकऱ्यांच्या जमीन घेण्याचा प्रयत्न करत असाल तर एक लक्षात ठेवा, सरकारनं ज्या गावच्या बोरी आहेत त्याच गावच्या बाबळ्या आहेत आणि बाबळीला धारदार काटे आहेत हे विसरू नका। बोचल्याशिवाय सोडणार नाही, म्हणजे दाखवण्याचा प्रयत्न करतात 100%। आणि आम्ही सोडणार नाही। त्यामुळं तुम्ही काही करा, हा शक्तीपीठ रद्द झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही। प्रतिनिधी अय्यूब शेख, तुळजापूर, धाराशिव, NTV न्यूज मराठी।